नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट सातारा। आज आपण जाणून घेतोय कोणत्या जोडप्यांमध्ये डायरेक्टली IVFचा सल्ला दिला जातो। मला इथे एक नमूद करायचंय की असा एक गैरसमज आहे की IVF सेंटरला व्हिजिट केली आणि म्हणून प्रत्येक पेशंटलाच IVF सांगितलं जातं। तर हा एक गैरसमज आहे। साधारणपणे जे वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्यामध्ये 60% जोडप्यांमध्ये छोट्या मोठ्या ट्रीटमेंटमध्येच प्रेग्नन्सी राहते। कोणती गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रेग्नन्सी राहण्यासाठी तर अंडबीज, शुक्राणू, गर्भाशयाचं अंतस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम आणि फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भनलिका। सो याच्यामध्ये कुठेतरी काही इश्यू असेल तर आपल्याला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करावे लागतात। सो असे कोणते कपल्स आहेत, असे कोणते जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये आपण डायरेक्टली IVFला जाणं योग्य राहील असं सांगतो। खूप महत्त्वाचं म्हणजे बायलॅटरल फॅलोपियन ट्यूबल ब्लॉक। दोन्ही गर्भनलिकेमध्ये जर ब्लॉक असेल तर आपण डायरेक्टली IVFचा सल्ला देतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुक्राणूंची हालचाल आणि त्यांची संख्या। जर टोटल मोटाईल काउंट 1 मिलियन पेक्षा कमी असेल तर IVF हाच एक पर्याय योग्य राहतो। एंडोमेट्रियोसिस ग्रेड 3 आणि ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस जर असेल तर IVFचे रिझल्ट्स हे जास्त असतात। खूप महत्त्वाचं म्हणजे खूप ट्रीटमेंट केलेली आहे, 5-6 सायकल्स IUIच्या झालेल्या आहेत आणि तरीही जर प्रेग्नन्सी राहत नसेल की ज्याला आणि कोणतेही कारण नाही सापडलेलं की ज्याला आपण अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी असं म्हणतो, अशा जोडप्यांमध्ये सुद्धा IVF करणं हे योग्य राहतं। आणि सर्वात महत्त्वाचं रिकरंट प्रेग्नन्सी लॉस, रिपीटेड अबॉर्शन्स एखाद्या पेशंट्समध्ये होतात आणि त्याचं एक्झॅक्ट कारण जर माहीत नसेल तर असे जे कपल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा IVFचा सल्ला दिला जातो की जेणेकरून त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचा सक्सेस हा वाढवता येतो। मला आशा आहे की ह्या व्हिडिओतून नक्कीच तुम्हाला एक योग्य दिशा मिळेल आणि एक पुढे पाऊल आपण प्रेग्नन्सीकडे, बाळ राहण्याकडे टाकू शकू आणि आई बाबा होण्याचं सुख नक्कीच आपण घेऊ शकू। धन्यवाद।